चालू झाली हा. हा. हो हो. चला, आजचा कार्यक्रम सुरू करूया. आनंदोत्सव मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला, पहिले सुरुवातीची प्रार्थना घेतात आहे कल्पना चोथेताई. आहेत का कल्पनाताई? कल्पना चोथेताईंना अनम्यूट करत आहे. केलंय ताई, केलंय त्यांना हा. अनम्यूट. हा ताई, आवाज येतोय? हा, सुरू करा. सुरू करू ना. हा, जय श्री कृष्ण. मी सौ कल्पना चंद्रशेखर चौथे. मी श्रीमद भगवद्गीतेतील सुरुवातीची प्रार्थना सादर करीत आहे. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. खूप सुंदर प्रार्थना ताई. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली आहे. आता आपण नेक्स्ट कार्यक्रमकडे वळूया. चालेल. दीप प्रज्वलन करणार आहे भारती देशमुख ताई. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. ऑन करायचा व्हिडिओ सगळ्यांनी. सॉरी, पहिले शंखध्वनी रंजना विश्वंभर ताईंनी केले आहे शंखध्वनी. आता आपण दीप प्रज्वलन बघूया. भारती देशमुख ताईंनी केलेलं दीप प्रज्वलन. संगीता ताई. हा, दीप प्रज्वलन आपण बघूया. शंखध्वनी खूप छान केलं ताईंनी. आता दीप प्रज्वलन आपण बघू. खूप सगळ्यांनी व्हिडिओ करायला, प्रार्थना वगैरेची प्रॅक्टिस करायला आजचा आनंदोत्सव सगळ्यांनी खूप छान रीते पार पडेल याची खूप खूप मेहनत घेतली आहे. ताई, शेअर झाला का? संगीता ताई. शेअर नाही झालं का ताई? नाही हो, आला. शेअर नाही झालं का ते? नाही आला. इकडून चालू होता ताई व्हिडिओ. शेअर स्टॉप झालं वाटतं. स्क्रीन शेअर करा तुम्ही. करते मी. हा, हो, करते. इकडून व्हिडिओ चालू होता तो. हा, काहीतरी गडबड झाली असेल. निषिद्धैरप्येभिर्लुलितमकरन्दो मधुकरैः करैरिन्दोरन्तश्छुरित इव सम्भिन्नमुकुलः विधत्तां सिद्धिन्नो नयनसुभगामस्य सदसः प्रकीर्णः पुष्पाणां
हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्राम् शुभ्रवस्त्रैरलङ्कृताम् कलहंसकृतावासाम् वरदां शारदां नुमः वरदां शारदां नुमः. खूप सुंदर दीप प्रज्वलन, खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे भारतीताईंनी. भारती देशमुख ताईंद्वारा दीप प्रज्वलन आपण बघितला. आता आपण गणेश स्तुती ऐकूया. भारती नागमोती ताईंनी गणेश स्तुती केली आहे, आपण ऐकूया. संगीता ताई. हो, करते शेअर ताई मी. हा, करते शेअर. हा. आजचे खूप सारे प्रोग्राम आहे. आजचा आपला आनंदोत्सव शेवटचा दिवस आहे. त्याकरता सगळ्यांनी खूप मनापासून तयारी केलेली आहे आणि आनंदोत्सव म्हणजे आनंद आपल्याला मिळेल खूप छान या उत्सवामध्ये. आपण आता बघूया गणेश स्तुती भारती नागमोती ताई. आवाज येत नाहीये ताई. सर्वकार्येषु सर्वदा श्री आला का? गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावास स्मरे नित्यम् आयु कामार्थ सिद्धे. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्त द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्षं गजवक्र चतुर्थकं लम्बोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवम भालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादश गणपति द्वादश तु गजानन द्वादशतानि नामानि त्रिसन्ध्याया पठेन्द्रा न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गति. जपेत गणपति स्तोत्र षड्मे मास फल लभेत सम्मेसर सिद्धि च लभते नात्र संशया. अष्टभ्यो ब्राह्मणे वेत्स्वा लिखित्वा या समर्पत तस्य विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादः इति श्री नारद पुराणे संकटनाशन श्री गणेश स्तोत्र संपूर्ण. खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया. आजचा कार्यक्रम सुरुवात खूप छान झाली आहे. गणपतीची वंदना करून आपण छान आता आपला कार्यक्रम खूप निर्विघ्नपणे पूर्ण होईल. चला आता आपल्या चीफ गेस्ट नंदाताई आलेल्या आहे. श्रीमती नंदाताई कुलकर्णी. त्यांचं खूप खूप स्वागत. ताई त्यांना एकदा अनम्यूट करा. जय श्री कृष्णताई. नंदाताई. जय श्री कृष्णताई. खूप खूप स्वागत तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये. चालू दे कार्यक्रम थोडासा अजून. हो मी हो आहे. हो. आता आपण आशुभैयांचा व्हिडिओ बघूया. त्यांनी खूप साधकांकरता एक मोटिवेशनल व्हिडिओ तयार केला आहे खास साधकांकरता. तर जरूर आपण ऐकूया त्यांचे जे त्यांनी सांगितलेलं आहे वर्णन. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. जय श्री कृष्ण. गीतेच्या दिव्य यात्रेला सुरुवात केल्यानंतर आज आपण लहन गीतेच्या या पहिल्या स्तराच्या समाप्तीनिमित्त आनंदाचा उत्सव म्हणजेच आनंदोत्सव साजरा करीत आहोत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आता भगवद्गीतेशी आपला संबंध आला आहे. भगवद्गीता आपल्या सर्वांच्या जीवनात सामावली आहे. ही ईश्वराची अद्भुत कृपा आहे. हे आपल्या मागील जन्मातील पुण्याचे, पूर्वजांच्या पुण्याचे फळ आहे.
की एखाद्या थोर संताच्या आशीर्वादाचे फळ आहे, ज्यामुळे आपण अशा प्रकारे गीतेशी जोडले गेलो आहोत हे आपल्याला माहीत नाही. भगवंताच्या कृपेशिवाय कोणीही या वाटेवर जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण गीतेची निवड केलेली नाही असे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. त्याऐवजी आम्हाला गीतेने निवडले आहे असे म्हणणे योग्य होईल. आता आपली निवड झाली आहे तेव्हा आपण अर्थपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्न करूया. आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करूया आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही आत्मशंकांचे निरसन करूया. हा प्रवास काही छोटा नाही. त्याकडे तुम्ही कसंही पाहिलं तरी त्याला आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. आता तुम्ही कोणतीही चिंता न करता लवकरच दुसरा, तिसरा आणि चौथा स्तर सुरू कराल आणि आमच्या IT टीमच्या अथक प्रयत्नांना आलेल्या अद्भुत कौशल्यामुळे त्यांनी तुम्हाला आपोआप दुसऱ्या स्तरावर जाण्यास सक्षम केले आहे. तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची किंवा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. आपले प्रशिक्षक नेमले जातील आणि सर्व सामग्री पाठवली जाईल. या सर्व गोष्टी एकाच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येणार आहेत. फक्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सतत लक्ष ठेवत राहा. तुम्हाला तुमची भाषा आणि वेळ बदलायची असेल तर लर्न गीता ॲपचा वापर करून किंवा आपले पोर्टल online.learngita.com किंवा हेल्पलाईन नंबर 1800-203-6500 द्वारे तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता. वाटेत आम्ही अनेक छोट्या छोट्या गोष्टी शिकलो आहोत आणि आपले अनेक वर्षांचे अन्वेषण संपुष्टात येत आहे. संस्कृत वर्णमाला, वैदिक पठण आणि बरंच काही आपण शिकलो आहोत. आपल्यापैकी काहींनी अद्याप परिपूर्णता प्राप्त केली नसेल, परंतु आपण सर्व प्रगती करू आणि आपण सर्वच लवकरच कोणतीही चिंता न करता दुसरी, तिसरी तसेच चौथी लेवल सुरू करू. लेवल 1 मध्ये अप्रतिम परीक्षा आहे गीता गुंजन. आपल्या प्रशिक्षकांनी आपले ऑडिओ रेकॉर्डिंग दुरुस्त केले असतीलच. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला गेला असेल आणि तुम्ही लगेच तो गीतेच्या सुरल पठणासह पाठवला आणि गुंजन प्रमाणपत्र मिळवले असेल. जर कोणी अद्याप आपला व्हिडिओ पाठवला नसेल तर कृपया काळजी करू नका. संकोच वाटण्याची गरज नाही. फार उशीर झालेला नाही. उशीर झाला तरी तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवू शकता. आमचे समर्पित स्वयंसेवक आपले प्रमाणपत्र मिळवण्यात आपल्याला नक्कीच मदत करतील. श्रीकृष्णाच्या गीता पठणाचे हे प्रमाणपत्र थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढे जाऊन तुम्हाला स्वतः गीता पाठ करण्याची संधी मिळेल. स्मरण परीक्षा असतील, जरी त्या ऐच्छिक असल्या तरी आपल्याला पाठ करण्याची संधी मिळेल. सकाळी 5 ते रात्री 2 या वेळेत 13 भाषांमध्ये 2000हून अधिक झूम क्लासेसच्या माध्यमातून 173 देशातील सुमारे 8 लाख लोक भगवद्गीता शिकत आहेत. हा जगातील सर्वात मोठा ऑनलाईन कार्यक्रम आहे आणि हे सर्व घडत आहे कारण जगभर स्वयंसेवक यासाठी सतत कार्यरत आहेत. या निस्वार्थ गीता ज्ञान यज्ञात तुम्हीही स्वयंसेवक बनू शकता. असे वेगवेगळे विभाग आहेत जेथे आपण सेवा प्रदान करू शकता. seva.com या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि आपले कौशल्य व वेळेच्या उपलब्धतेनुसार विभाग कमीत कमी आपण हे करू शकता की आपण कॉल करून इतरांना प्रेरित करू शकता. त्यांचे स्वागत करा आणि गीता त्यांच्या जीवनात आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करा. स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने आपण हे कार्य चालू ठेवत आहोत, तसेच पूर्णत्वाकडे घेऊन जात आहोत. अशाच प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. हा आनंदोत्सव आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया. शांती आणि आनंद हा आपल्या जीवनाचा दिनक्रम म्हणून घेऊया. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि प्रणाम. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. खूप खूप धन्यवाद आशू भैयांना. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे आणि मला खात्री आहे की सगळ्या साधकांनी ज्या पण गोष्टी दादांनी सांगितल्या आहेत त्या
मन लावून ते ऐकले आहेत आणि तसेच ते पुढे त्याच्या हिशोबाने गीते परिवारात जोडले राहतील. आता आपण बघूया चित्रकला सतीश पिंपळे दादांच्या कलेचं आपण इकडे बघू चित्रकला प्रदर्शन आणि त्यानंतर त्यांनी मनोगत पण काहीतरी सांगायचं आहे त्यांचं आहे. चला, खूप सुंदर चित्र सरस्वती काढलेलं वंदनानंतर त्यांनी. हा, सरस्वती वंदनानंतर लाईव्ह आहे सरस्वती वंदना. आहेत का ताई? त्या मध्ये नव्हत्या. समीक्षा काळेताई आहेत का? हा, मग घेऊन घ्या. पहिले सरस्वती वंदना घेऊया, मग आपण चित्रकला बघू. समीक्षा काळेताई. समीक्षा काळेताईंनी सरस्वती वंदना सादर करायला आहेत का त्या? जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. ओम श्री सरस्वते नमः. खूप खूप सुंदर प्रस्तुती ताई. आणि तर सुरेल, तुम्ही आजचा हा सरस्वती वंदना प्रस्तुत केली आहे. आता आपण बघूया चित्रकला. सतीश दादांनी खूप ते चित्रकलेमध्ये खूप एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या सगळ्या जीवनाचे अमृत या कृष्ण कलेवर आपल्या सगळ्यांना प्रदर्शन केलं आहे. खूप सुंदर चित्र काढलेले आहे त्यांनी. चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना, आपली भक्ती प्रकट केली आहे. जय श्री कृष्ण. विविध रूपात तो मला भेटतो, माझ्याकडून विविध कामे करवून घेतो. चित्रकलेची आराधना करते ती त्याच्याच कृपेने. विविध प्रकारच्या आवर्तनांचे दर्शन घडवतो. आवर्तनातूनच घेत होती मी घटनेची लक्ष मागेच होऊन गेलेली आहे. मी आपलं चित्रकलेचे वडिलांच्याकडून मिळालं असलं तरी त्याचे कळत नाही. कधी तो अमृतात असतो तर कधी श्लोकात. सामान्यांचं रक्षण करायला तो गोवर्धनधारी होतो. विलीन करून घेतो. प्रदेशाच्या प्रेमात होतो तर हनुमानाला दर्शन स्वरूपात वारकऱ्यांना विठ्ठल स्वरूपात सावून घेत तो नकार विठ्ठल होतो. तो सर्वत्र आहे, तुझ्या माझ्या समावलेला आहे. मागील वर्षी कॅनडात राधाकृष्ण मंदिरात मागे पार्श्वभूमीसाठी असलेलं चित्र आणि लागलेलं हे दुसरं गीतेला आधारलेलं हे चित्र रणांगणावरील जरी असलं तरी संत ज्ञानेश्वर म्हणजे पैसला टिकून आपल्याला दिलेली भावार्थ दीपिका. या आवर्तनाच्या खेळात मला आपल्या गीतेच्या क्लासला पुन्हा सहभागी करून घेतलं हे सर्व तेच आहे. पुन्हाच श्रीकृष्णार्पण मस्तु. खूप सुंदर, खूप सुंदर चित्रकला. आता दादा काहीतरी आपलं मनोगत सांगणार आहे, त्यांच्या मनातले भाव सांगणार आहेत. त्यांना अनम्यूट करूया. करते ताई. हा, प्रत्येक कला ही आपले मनातल्या भावना, आपली भक्ती जी आहे प्रकट करायला किती म्हणजे साकार रूप येतो कृष्णाचा आपल्या डोळ्यासमोर. हे चित्रकलेने दाखवून दिलं दादांनी. दादा
खूप छान चित्र काढले ताई, सुंदर हो, एकदम सुंदर. बोलके चित्र एकदम आणि बोलके बोलके चित्र आहेत, म्हणजे एक एक कथा समोर येते चित्र बघून. हो 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 जसं रणांगणातलं पण त्यांनी काढलेलं आहे ना. आणि खरोखरच बाकी सगळे आपले ग्रंथ बघा, शांत जागेमध्ये व्यवस्थित जागेवर बसून लिहिलेले आहेत, नीट आहेत संवादाचं. पण हा मात्र असा एक ग्रंथ आहे भगवद्गीता, रणांगणावर अगदी आता युद्ध चालू होणार आहे अशा क्षणाला श्रीकृष्णाने ज्ञान दिलेलं आहे. विचार करा म्हणजे कसा लिहिला असेल, कसं अलौकिक, बापरे. आणि मला वाटतं की हे जगातलं सगळ्यात मौल्यवान ज्ञान आहे जे आपल्याला सहज मिळालेलं आहे. तर सहज. दादाताई म्हणतात ते आपण ऐकूया. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आज भागवत एकादशीचा आनंद पर्व आहे आणि या आनंद पर्वावर आपला आनंदोत्सव साजरा होतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. तसं मी चित्रकार, माझी भाषा चित्राचीच, परंतु मी आज माझं मनोगत इथे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना, अशी स्थिती असतानाच गीता शिक्षणाच्या क्लासला मला त्यानेच जॉईन करून घेतलं. हा आवर्तनाचाच एक भाग. पुन्हा एकदा लहान होऊन शाळेच्या वर्गात आल्याचा मला फील आला. आपल्या भाषेचा अभिमान बाळगत स्पष्ट व शुद्ध उच्चार कसे करावेत याचे पुनश्च एकदा शिक्षण मिळतंय, हे आमचं सर्व साधकांचं भाग्य. देववाणी संस्कृत ही सर्व भाषांची आई. तिच्या अलंकृत अवतरणासाठी योग्य स्वर, उच्चार, छंद, श्लोक, तालासुराचे कसे उच्चारावे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण म्हणजे आम्हा साधकांना पर्वणीच. यासाठी निस्वार्थपणे झटणारे शिक्षक, तांत्रिक सहाय्यक, ग्रुप कोऑर्डिनेटर इत्यादी सर्वच गीता परिवारातील सर्वांचे आभार. आमचे उच्चार जरी कधी कधी चुकले तरी प्रोत्साहन देऊन सुधारून घेण्याची कृपा ही केवळ श्रीकृष्ण कृपा होय असे मी समजतो. या निमित्ताने श्रीकृष्णाच्या आणखीन जवळ जाता आले याचा आध्यात्मिक आनंद केवळ अवर्णनीय. धन्यवाद गीता परिवार. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप खूप छान दादा, तुमचे मनातले भाव ऐकून खूप मला स्वयं म्हणजे तुमचं जे भावना आहे ते सगळ्यांच्याच असतील हे मला खात्री आहे. आता आपण ऐकूया भजन श्री सुनील फडके दादांकडून. त्यांनी आधीच व्हिडिओ पाठवलेला आहे आणि खूप सुंदर आवाजात त्यांनी हे भजन म्हटलेलं आहे. आणि हे भजन म्हणजे खूपच पॉप्युलर भजन आहे मला वाटतं आणि सगळ्यांनाच हे माहिती असेल. त्यांनी आपल्या सुरेल आवाजात तो भजन म्हटलेला आपण ऐकूया. व्हिडिओ पाठवला त्यांनी आणि हे सुंदर चित्र दादांचे परत आपण बघतोय त्यात खूप सुंदर. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे भुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्.
खूप सुंदर खूप खूप सुंदर छान आणि त्याच्यात किती राहिलं. सुरेल प्रस्तुती आहे एकदम. म्हणजे त्यांचा आवाज खूपच छान आहे आणि खूप सुंदर भजन सादर केलंय. आता आपण सगळ्यांना डोलायला लावलं ताई दादांनी. हो, अगदी सगळे अगदी डोलत अगदी. होते, पाहत होते मी. आणि हे भजन ना म्हणजे इतकं म्हणजे हो काय म्हणतात लहान मुलांपासून सगळ्यांना पाठ असेल असं भजन आहे हा, है ना? हो आता आपण ऐकूया कविता, स्वरचित कविता. मीना इनामदार ताईंनी लिहिलेली कविता आहे. त्यांनी आपल्या भावना त्यांच्या शब्दातून प्रकट केल्या आहेत. बघा कृष्ण कुठून कुठून येतो, चित्रकलेतनं येतो, गाण्यातनं येतो आणि कवितेच्या शब्दांमध्ये पण येतो. आपल्या सगळ्या भावनांमध्ये कृष्णच कृष्ण समावलेला आहे. ऐकूया आपण त्यांची कविता. कविता मीना इनामदार ताईंची कविता. ऐकू येते? हो, येते ऐकू. हो, सुरू करा. तूच मला या देवळात आणलंस, लघुत्तमातील लघुत्तम आणि महत्तमातील महत्तम माझं अस्तित्व तू 4 भिंतीत बंदिवान करून पाहिलंस. सुगंधी फुले, धूप, अत्तर, पूजा, मंत्र कोशांनी माझं मनही रिझवून पाहिलंस. भजन कीर्तन अखंड नामस्मरण करून तू मला हर्ष उल्हासित करून पाहिलंस. दुधातुपाच्या अभिषेकांनी आणि पंचपक्वान्नाच्या नैवेद्यांनी तू मला तृप्तही करून पाहिलंस. स्वयंभू देवस्थान, जागृत देवस्थान, नवसाला पावणारा देव म्हणून माझी प्रतिष्ठाही वाढवून पाहिलीस. चांदीच्या भिंती, सोन्याचा कळस, हिऱ्या मोत्याच्या आभूषणांनी तू मला श्रीमंतही करून पाहिलंस. फोटो, कॅसेट, सीडी, पुस्तके, हार तुरे ह्यांची दुकाने मांडून तू मला विकूनही पाहिलंस. माझ्या नावाने दानपेट्या, हुंड्या, पावत्या ठेवून तू मला भिकारीही करून पाहिलंस. मृत्यू षडाष्टक, कालसर्प, मंगळ, 7.7 सांगून तू माझ्या भक्तांना भिववूनही पाहिलंस. दर्शनाला तिकीट लावून आणि VIP पास देऊन तू माझ्या भक्तीचा लिलावही करून पाहिलास. मला दागिन्यांनी मढवून तुझ्या काळ्या कृत्यांवर पडदा पाडण्यासाठी मला केविलवाणही करून पाहिलंस. हे सारं करताना तू फक्त आत डोकावून नाही पाहिलंस आणि तुझ्यात असणाऱ्या माझ्या अस्तित्वाला लाजवूनही पाहिलंस. धन्यवाद. खूप सुंदर कविता ताई. एकदम म्हणजे कविता ऐकून आम्हाला सगळ्यांना विचारात पाडलं तुम्ही की आम्ही काय काय करतो आणि देव तरीही आम्हाला किती क्षमा करत राहतो सतत. आपल्या सगळ्या कार्यांना तो काय म्हणतात चुकांना माफ करत राहतो. तरी आपण आता तुमच्या कवितेच्या शेवट जसं झालं की अंधकार जो आपला आहे आतला त्याच्यात गीता ज्ञान ज्योती उजळूया आणि गीता शिकूया. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण गिफ्ट देऊ. आणि काय गिफ्ट द्यायचं आहे की गीता क्लासेस जॉईन करायचं आहे. जे गिफ्ट मला मिळालं आहे ते सगळ्यांना मिळू द्या. सगळ्यांच्या जीवनात अंधकार निघून जाऊ द्या आणि उजेड पडू द्या गीतेच्या ज्ञानाचा. आता आपण नेक्स्ट घेऊया रांगोळी. खूप सुंदर रांगोळी काढली आहे वैष्णवी जोशी ताईंनी. आपण बघूया या रांगोळी. आणि रांगोळीतनं पण देव कसा दिसतो, भक्ती कशी समोर आपल्या भावना मनातल्या निघतात त्या रांगोळीच्या माध्यमातून. खूप सुंदर चित्र काढले त्यांनी. जगन्नाथपुरीचे दर्शन आपल्याला घरी बसल्या बसल्या झूम मीटिंग मध्ये होतात आहे. 4 धाम पैकी एक धाम आहे जगन्नाथपुरी आणि तिथे पहिले एकच देऊळ असं आहे जगातलं की जिथे कृष्ण आपले जगज्जालपालं गजत्कण्ठमालं शरच्चन्द्रबालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहम् सदाम्बोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्र लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं भजेऽहम्
सुंदर रांगोळी काढली आहे आणि जगन्नाथपुरीचे धाम जो 4 धाम पैकी एक धाम आहे त्याचे दर्शन आम्हाला इथे घरी बसल्या बसल्या झाले. खूप सुंदर. एकमेव असा देऊळ ज्याच्यात कृष्ण आपल्या बहीण सुभद्रा आणि भाऊ श्री बलराम सोबत आपल्याला दर्शन देत आहेत. खूप सुंदर रांगोळी, एकदम रेखीव. आता आपण भजन ऐकूया कल्पना केळकर ताईच्या आवाजातनं. खूप सुंदर भजन आहे. कल्पना केळकर ताई, त्यांना अनम्यूट करा ताई. करते. हा, खूप सुरेल आवाजात त्यांनी भजन सादर केलं आहे. केला अनम्यूट त्यांना. हा, कल्पना ताई. व्हिडिओ ऑन करा कल्पना ताई. त्यांचं रेंज प्रॉब्लेम दिसत. हा, आवाज बरोबर येत नाहीये. ताई, तुमचा आवाज बरोबर येत नाहीये कल्पना ताई. रेंजचा प्रॉब्लेम. हा, प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, दुःख जेव्हा दाटून या, भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडा परी. प्रार्थना देवा तुलाही, संकटासी झुंजण्याला हात दे मज नादहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. खूप सुंदर, खूप सुरेल, इतकी छान प्रार्थना, एकदम मनापासनं मनापर्यंत पोहोचलेली आहे आणि देवापर्यंत तर जरूरच पोहोचणार आहे की नाही. खूप सुंदर प्रार्थना ताई. आता मी सगळ्यांना सांगते की हा जो आपला सेशन आहे हा इथे थांबेल एक 4-5 मिनिटांनी, पण आपल्याला परत लिंक मध्ये जॉईन करायचं आहे आणि परत आपला हा आनंदोत्सव असा सुरू राहणार आहे. ओके, सगळ्यांनी परत लिंक जॉईन करायची आहे. नंदाताई. हा, आहे. हा, तुम्ही परत जॉईन कराल ना? हो हो. हा हा. आता हा, याच्यानंतर आपला प्रोग्राम आहे हेमंत म्हात्रे दादा यांच्या द्वारे त्यांचं मनोगत ऐकूया. जय श्री कृष्ण. आवाज येतोय का? हा, जय श्री कृष्ण. माझे नाव हेमंत म्हात्रे. सर्वप्रथम गीता परिवारात सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद. माझी पत्नी मंदा म्हात्रे हिच्यामुळे मी हा अनुपटनाचा वर्ग जॉईन केला. कारण तिने सुरुवातीला अगोदर तो जॉईन केला होता आणि मी ते ऐकत होतो. आता भगवद्गीतेबद्दल आकर्षण आणि माहिती तर होतीच, परंतु श्लोक लयीमध्ये कसे बोलायचे, तसे शब्दांचे उच्चार कसे करायचे, म्हणजे ते माहिती नव्हतं. कारण आम्हाला शाळेमध्ये संस्कृत विषय नव्हता. मग 12व्या अध्यायाचं जेव्हा अनुपठन सुरू झालं त्यावेळेला उच्चार अधिक सुस्पष्ट होऊ लागले आणि माझ्यामध्ये एक नवीन प्रकारचा एक आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजे ते शब्द कसे उच्चारावेत तर ते वर्गामध्ये एकदम म्हणजे उत्तमपणे शिकवलं गेलं. आणि तसं सुवर्ण काकांचे ऑडिओ आहेत ते वारंवार ऐकल्यामुळे त्याचा पण खूप फायदा झाला आणि विशेष म्हणजे मानसिक स्वास्थ्यता लाभली. एक रिटायरमेंट नंतर म्हणजे एक प्रकारची अशी वाटत होती की पोकळी निर्माण झालाय की आता वेळ कसा घालवायचा वगैरे.
तर तो वेळ एकदम म्हणजे आता हे अनुपटनाचा वर्ग चालू केल्यानंतर एकदम आनंदात जायला लागला वगैरे. ही सगळी श्रीकृष्णाचीच कृपा आहे आणि सर्व गीतासेवी जे आहेत त्यांचं सहकार्य तर आहेत आणि त्याच्यात खूप खूप धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण दादा. खूप छान तुम्ही सांगितलं. कसं आपल्या घरात एक फॅमिली मेंबर जर जॉईन करतो तर सगळ्यांना Yes. एक एक करून एका चेन सारखं ते सगळ्यांना तो बरोबर. जोडून घेतो. तर सगळ्यांनी करायचंय बरं का. असं नाही की कृष्ण प्रसाद मिळालाय तर एकट्याने गुपित करून घ्यायचा. असं नाही. आवाज येतोय अनघाताईचा. हा, बाकीच्यांना म्यूट करून द्या जे अनम्यूट. बोला ताई. हा, माझा झाला होता ना. आता आपल्याला नेक्स्ट प्रोग्राम आहे स्तोत्र. प्रीती पाटील ताईच्या द्वारे स्तोत्र त्या सादर करणार आहे आणि यानंतर जर मध्येच थांबलं ना तर आपल्याला परत जॉईन करायचं आहे. आणि मी खूप खूप धन्यवाद करायचं आहे मला. श्याम सुंदर लोकरे दादा, प्लीज थँक्यू. त्यांना अनम्यूट करत आहेत ना ते. करते मी. हा, खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही आले आमच्या प्रोग्राम करता खास वेळात वेळ काढून. आणि मला खूप 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 म्हणजे तुमचे आभार मानायचे. दादा ते काही प्रॉब्लेम असेल ठीक आहे. आपण स्तोत्र ऐकूया. प्रीती ताई लाईव्ह म्हणणार आहे. झाले दादा अनम्यूट. थँक्यू दादा. मीटिंग एंड करा आणि चालू करा परत. हो 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 हो. कारण परत चालू होणार नाही नाहीतर. हा ठीक आहे. एंड करून द्या. मग नेक्स्ट आपण प्रीती ताईचं नेक्स्ट घेऊया.